ओके, सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमच्या दिवसभरापैकी किती वेळ तुम्ही स्वतःच्या मनानुसार घालवता आणि किती वेळ तुम्ही इतर लोक, सिच्युएशन, मोबाईल नोटिफिकेशन्स यानुसार घालवता? आपल्यापैकी अनेकांना सतत एक कारण द्यायची सवय असते. ते कारण म्हणजे माझ्याकडे वेळच नाही आहे. मला व्यायामाला सुरुवात करायची आहे पण माझ्याकडे वेळच नाही आहे. मला वाचन करायचं आहे पण एवढा वेळ मी कुठून आणू? मला मेडिटेशन करायची इच्छा आहे पण माझ्या शेड्यूलमध्ये मेडिटेशन करता जागाच नाही आहे. मला माझ्या कुटुंबाबरोबर वेळ घालवायचा आहे पण माझ्या कामाच्या व्यापामध्ये कुटुंबासाठी वेळच काढता येत नाही आहे. आपल्याला स्वतःसाठी जरी काही करायचं असेल तरी सुद्धा आपल्याकडे वेळ नाही असं आपण कारण देत असतो. पण गाईज, हे कारण देणारीच लोकच इंस्टाग्रामवर मात्र पाऊण तास, एक तास घालवत असतात. युट्यूबवर एखादा पॉडकास्ट बघण्यासाठी देखील यांच्याकडे 1 तास, 1.5 तास, 2 तास सहज असतात. इतकंच नाही तर साधं व्हॉट्सअपवर सुद्धा ही लोक अर्धा तास घालवतात. मग आता हा प्रश्न येतो की माझ्याकडे वेळ नाहीये, हे खरं आहे? की खरा प्रश्न हा आहे की आपला वेळ कुठली तरी वेगळीच गोष्ट नियंत्रित करतीये? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माझ्याकडे वेळच नाहीये या वाक्यामागचं सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा व्हिडिओ संपेपर्यंत एक गोष्ट स्पष्ट झालेली असेल की तुमच्याकडे किती वेळ आहे यापेक्षा सुद्धा तुमचा वेळ कुठे जातोय, तुमचा वेळ कोण ठरवतंय, तुम्ही कुठल्या गोष्टीला वेळ देत आहात, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी शेवटी मी एक एक्झरसाइज देखील सांगणार आहे जेणेकरून तुमच्या वेळाबद्दल तुम्हाला अजून जास्त क्लॅरिटी येईल. गाईस, सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट स्पष्ट करून घेऊयात. माझ्याकडे वेळ नाही हे दरवेळेला खोटंच असतं किंवा दरवेळेला ते एक एक्सक्यूजच असतं असं नाही आहे. काही जणांच्या आयुष्यामध्ये खरंच खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात. नोकरी, व्यवसाय, मुलं, घर, आईवडील, ट्रॅव्हलिंग, फायनान्शियल इश्यूज अशा अनेक गोष्टी असल्यामुळे त्यांचा दिवस अक्षरशः एका कामातून दुसऱ्या कामात जात असतो. अशा वेळेला आपण त्यांना तुमच्याकडे वेळ नाही असं नाही, तुम्ही तुमचा वेळ नीट मॅनेज करत नाही आहात असा सल्ला नाही देऊ शकत. पण आपल्यापैकी अनेक लोकांच्या बाबतीमध्ये एक वेगळंच सत्य असतं. आपल्याकडे वेळ नसतो असं नाहीये, तर आपल्याकडे वेळ असतो पण तो वेळ कुठे खर्च होतोय याची आपल्याला जाणीव नसते. आणि हा खूप मोठा फरक आहे. आता पाहूयात की वेळेच्या बाबतीमध्ये नेमक्या काय समस्या येतात. तर त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची समस्या म्हणजे आपण काय म्हणतो आणि आपण काय करतो यामध्ये फरक असतो बऱ्याचदा. आपण म्हणताना असं म्हणतो की मला माझ्या आरोग्याची काळजी आहे, मला व्यायामाला सुरुवात करायची आहे, मला माझ्या मेंटल हेल्थची काळजी आहे, त्यासाठी मला मेडिटेशन करायला सुरुवात करायची आहे. पण आपण वेळ नाही ही कारण सांगून या गोष्टी अवॉइड करत असतो. असं असताना आपल्याकडे मोबाईल पाहायला वेळ असतो, कारण हीच लोक रात्री झोपायच्या आधी 1-1 तास मोबाईलवर स्क्रोल करत असतात. मग अशा वेळेला तुम्ही असं म्हणताय की बाबा तुम्हाला तुमच्या शारीरिक स्वास्थ्याची काळजी आहे, मानसिक स्वास्थ्याची काळजी आहे, पण तुमची कृती त्याला सपोर्ट करत नाहीये. यालाच म्हणतात की तुम्ही जे म्हणताय आणि तुम्ही जे काही करताय याच्यामध्ये फरक आहे. आणि जर फरक असेल तर तो फरक आहे तुमच्या प्राधान्याचा. तुम्ही जे म्हणताय त्याला तुम्ही स्वतःचं प्राधान्य देत नाही आहात, जे देणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे एक प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा की जे मला महत्त्वाचं वाटतंय त्या गोष्टीला मी दिवसभरातला किती वेळ देतोय? कारण तुमचं प्राधान्य तुम्ही बोलून सांगायचं नसतं, तुमचं प्राधान्य तुमच्या वेळेचा वापर आपोआप सांगत असतं. वेळेच्या बाबतीतली याच्या नंतरची समस्या ही असते की मानवी मनाची ही टेंडन्सीच असते की ज्या गोष्टीमधून इमिजिएटली रिझल्ट्स मिळतील ती गोष्ट आपल्या मनाला करायची असते आणि ज्या गोष्टीचे रिझल्ट्स मिळायला वेळ लागतो ती गोष्ट आपलं मन अवॉइड करत असतं. उदाहरणार्थात व्यायाम करणं, मेडिटेशन करणं, वाचन करणं या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपण सातत्याने करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण या गोष्टी सातत्याने करू तेव्हा काही दिवसांनंतर, काही महिन्यांनंतर आपल्याला अपेक्षित रिझल्ट मिळत असतो. आणि त्यामुळे आपलं मन, आपला मेंदू अशा गोष्टींना डिले करत असतो. उद्या करू, नंतर करू असं करत असतो, कारण आपल्या मनाला अशा गोष्टी हव्या असतात ज्या गोष्टींमधून क्विक रिझल्ट मिळतील. उदाहरणार्थात मोबाईलवर एखादं रील पाहिलं, एखादा व्हिडिओ पाहिला की आपल्याला छान वाटायला लागतं, डोपामाइन रिलीज होतं. बरोबर. त्याचबरोबर आपल्या मन काहीतरी खायला मागत असतं, कारण कुठली तरी गोष्ट खाल्ल्यावर देखील इन्स्टंट आपल्याला
बरं वाटत असतं, छान वाटत असतं, रिवॉर्ड मिळत असतं. यालाच इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन असं म्हणतात. आपलं मन सतत इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन मिळवून देणाऱ्या गोष्टी शोधत असतं. या इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनमध्येच मग आजूबाजूच्या लोकांबरोबर गप्पा मारणं येतं, मित्रांना भेटायला बाहेर जाणं येतं, कुठेतरी फिरायला जाणं येतं, मूव्ही पाहायला जाणं येतं. या सगळ्या गोष्टी अशा आहेत की या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला इन्स्टंट रिझल्ट मिळतात. आपलं इमिजिएटली मनोरंजन होतं, आपला टाइम स्पेंड होतो, आपल्याला इमिजिएटली छान वाटायला सुरुवात होते. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपला वेळ जात असतो. आपला गप्पा मारण्यामध्ये सुद्धा वेळ जातो. अनेक जण फोनवर तासनतास गप्पा मारत असतात, मोबाईलवर चॅट करत असतात. बऱ्याच वेळेला आपण काही कारण नसताना मित्रांना भेटायला जात असतो. संध्याकाळच्या वेळेला घरी आलो की आवरतो आणि परत बाहेर पडतो आणि मित्रांना भेटायला जातो. असं पण काही जण करतात. काही जण काही कारण नसताना गाडी काढतात आणि जाऊन एक राऊंड मारून येतात. का तर या सगळ्या गोष्टी आपल्याला इन्स्टंट रिझल्ट मिळवून देत असतात. आणि त्यामुळे या बाकीच्या गोष्टींच्या वेळेला आपलं मन एक कारण सांगतं की माझ्याकडे वेळ नाही आहे, कारण त्याला त्याचा वेळ अशा गोष्टींसाठी द्यायचा असतो ज्या गोष्टींमधून इन्स्टंट रिझल्ट्स मिळतील, इन्स्टंट रिवॉर्ड मिळेल. आणि त्यामुळे अनावश्यक गोष्टींमध्ये आपला वेळ खूप जातो आणि ज्या गोष्टी खरंच करणं गरजेचं आहे, ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या गोष्टींसाठी आपल्याकडे वेळच उरत नाही. अशा वेळेला देखील माझ्याकडे वेळ नाहीये हे कारण आपण सांगतो. थोडक्यात तुमचा वेळ नेमका कुठे जातोय याची तुम्हाला जाणीव नाहीये असा याचा अर्थ होतो. तुम्ही कॉन्शियसली हे चेक करत नाही आहात की माझ्या पूर्ण दिवसभरातला वेळ मी कुठे स्पेंड करतोय आणि कुठे स्पेंड करायला हवा. आता गाईज, याच्यानंतरची आपला सगळ्यात जास्त वेळ खाणारी गोष्ट म्हणजे मोबाईल. गाईज, मोबाईलपासून लांब राहा. मी आजपर्यंत अनेक व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्याची काळजी असेल, तुम्हाला तुमच्या मेंटल हेल्थची काळजी असेल, फिजिकल हेल्थची काळजी असेल तर मोबाईलपासून लांब राहा. आता काही आगाऊ कार्टी खाली कमेंटमध्ये येऊन मेसेज करतील की आम्ही तर तुमचा व्हिडिओ मोबाईलवरच बघतोय, मग हा विरोधाभास नाही का? असं काही जण कमेंट करतात. त्यांना मी हे सांगू इच्छितो, तुम्ही मोबाईलवर असता म्हणून मला तुमच्याशी बोलायला मोबाईलवर यावं लागतं. आज मी मोबाईलवर आलोय तुमच्याशी बोलायला. कदाचित उद्या तुमचे आई वडील सुद्धा युट्यूबवर येतील. का तर त्यांना तुम्हाला विचारायचं आहे, संध्याकाळी बाहेर जायचंय, तू येणार आहेस का? तुम्ही मोबाईलवरच असता सारखे, म्हणून तर तुमच्याशी बोलायला आम्हाला मोबाईलवर यावं लागतं. सो या मोबाईलपासून आपण जेवढं लांब राहता येईल तेवढं लांब राहणं गरजेचं असतं. कारण मोबाईलवर आपला किती वेळ जातो हे आपल्याला कळतच नाही. आपल्याला असं वाटतं की जरा 10 मिनिटासाठी इंस्टाग्रामवर रील्स बघतो म्हणून आपण इंस्टाग्रामवर येतो आणि त्या 10 मिनिटाचा अर्धा तास केव्हा होतो, पाऊण तास केव्हा होतो आपल्याला कळत पण नाही. मोबाईल पाहत असताना वेळेचं भान राहत नाही, वेळ असा जातो. याची आपण सगळ्यांना जाणीव असायला हवी. आजकाल मोबाईलवर काही ॲप्स येतात की ज्या ॲप्सच्या थ्रू तुम्हाला कळतं की तुम्ही एका दिवसामध्ये किती वेळ मोबाईलवर स्पेंड केलेला आहे. बरोबर, जेव्हा आपण ती ॲप्स घेतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे बापरे, मी तर एका दिवसामध्ये 4-4, 5-5 तास मोबाईल पाहतो. विचार करा, दिवसात 4 किंवा 5 तास मोबाईलवर आपण घालवतो. त्यापैकी आपण 1 तास जरी वाचवू शकलो तरी एका वर्षामध्ये 365 तास आपण वाचवणार आहोत. 365 तास आपण वाचवतोय म्हणजे गाईज हा 15 दिवसापेक्षा सुद्धा जास्तचा कालावधी आहे. जर का हे 15 दिवस आपल्याला वर्षाचे वाढवून मिळाले तर आपण काय काय करू? आता इथे असा विचार करा की ते दिवस वाढवून मिळायची गरजच नाही. तुमच्याकडे ऑलरेडी तेवढे दिवस आहेत, पण ते तुम्ही चुकीच्या ठिकाणी खर्च करताय, ज्याचं तुम्हाला भान पण नाही आहे, ज्याचं तुम्हाला जाणीव पण नाही आहे, ज्या बाबतीत तुम्ही अवेअर नाही आहात. थोडक्यात आपल्याकडे वेळ आहे, फक्त तो वेळ कुठे जातोय हे आपण कॉन्शियसली पाहणं गरजेचं आहे. दॅट्स इट. यानंतरची समस्या म्हणजे आपल्याला बऱ्याचदा एखादं काम सुरू करण्यासाठी परफेक्ट टाईम हवा असतो. परफेक्ट टाईम हवा असतो म्हणजे काय तर बऱ्याच वेळेला असं असतं की समजा मला मेडिटेशन करायचं आहे. मेडिटेशन करण्यासाठी माझ्याकडे अर्धा तास असणं गरजेचं आहे, पण माझ्याकडे आत्ता ना खरं म्हटलं तर 10 मिनटं किंवा 20 मिनटं आहेत फक्त. मग मी एक काम करतो ना, नेक्स्ट वीकमध्ये माझं काम थोडंसं कमी होणार आहे, तेव्हा मला अर्धा तास काढता येईल. मी तेव्हापासून मेडिटेशन करायला सुरुवात करतो. व्यायामाला 2 तास किंवा 1 तास तरी कमीत कमी देणं गरजेचं आहे. आत्ता माझ्याकडे अर्धा तासच आहे, मग एक काम करतो, मी आत्ता व्यायाम करतच नाही, नेक्स्ट मंथमध्ये माझ्याकडे तेवढा वेळ असू शकतो, सो मी तेव्हा करेन. तोपर्यंत मी काहीतरी वर्कआउट करेन माझ्या कामाच्या बाबतीमध्ये, माझ्या दिवसभरातलं शेड्यूल थोडंसं मी रिशेड्यूल करेन आणि मग माझ्या पूर्ण शेड्यूलमध्ये 1 तास मला व्यायामासाठी मिळू शकेल, सो मी तेव्हा व्यायाम करेन.
मला वाचन करायचंय, वाचनाला भरपूर वेळ लागतो, पण थांबा जरा, आत्ता ना माझ्याकडे आत्ता वेळ नाही आहे, बघू मी अजून काही दिवसामध्ये वाचनाला सुद्धा सुरुवात करतो. गाईज, तुम्हाला परफेक्ट टाईम कुठला आहे हे कधीही कळणार नाही आहे. हा वेळ आहे तो परफेक्ट टाईम आहे. समस्या काय होतीये की तुम्हाला अर्धा तास मेडिटेशन करायचंय, ओके, आत्ता 10 मिनिटं आहे, करा ना सुरू 10 मिनिटापासून, काय हरकत आहे. तुमच्याकडे वाचनाला वेळ नाहीये, किती वेळ आहे, अर्धा तास आहे, 20 मिनिटं आहेत वाचनाला, 20 मिनिटांमध्ये जेवढं वाचून येईल तेवढं वाचा. एकदम जर तुम्ही रोज 1 तास वाचनाला सुरुवात केली तर ते अंगावर येईल, ते नंतर मग कन्सिस्टंटली होणार नाही. कन्सिस्टंटली जर का करायचं असेल तर लहान क्वांटिटीपासूनच ते सुरू करणं गरजेचं असतं. तुम्हाला व्यायाम करायचा आहे, व्यायामाला 1 तास हवा नाही, तुमच्याकडे अर्धा तास आहे, ठीक आहे, अर्धा तासामध्ये वॉक तर होईल, तुम्ही रनिंगला तर जाऊ शकता, घरातल्या घरात व्यायाम करू शकता, योगा करू शकता, अर्ध्या तासामध्ये बऱ्यापैकी व्यायाम होतो. पण आपण ही कारणं शोधतोय का की नाही, माझ्याकडे ना आत्ता जेवढा वेळ त्याला हवा, त्याला किती वेळ हवाय त्याने नाही सांगितलेलं. मेडिटेशन असं म्हणत नाही, नाही अर्धा तास मिळाल्याशिवाय ना चालूच करायचं नाही, असं मेडिटेशन नाही म्हणत. व्यायाम असं म्हणत नाही की तू जिमच लाव, हुप्पा होऊया, जय बजरंगा, जोर बैठका, वेट ट्रेनिंग, कार्डिओ हेच करायला पाहिजे, नाही. व्यायाम हे सांगतो नुसतं वॉक कर, थोडंसं तू रनिंग कर, चालेल, घरामध्ये सूर्यनमस्कार कर, चालेल, बरोबर. वाचन कधी असं म्हणत नाही एका बैठकीमध्ये 100 पानं वाचून झाली पाहिजेत, असं वाचन पण म्हणत नाही. पण आपण ही स्वतःला एक्सक्युजेस देतोय, स्वतःला आपण सांगतो की नाही रे, वाचन म्हणजे कसं, एका बैठकीमध्ये कमीत कमी अर्धा पाऊण तास तरी आपलं वाचन झालं पाहिजे. कोणी सांगितलं असं? तुमच्याकडे जर का थोडासा वेळ आहे, त्या थोड्या वेळामध्ये तुमचं जेवढं काम होईल तेवढं काम करा. पण आपल्याला उद्या करू, सोमवारी करू, 1 तारखेला करू, नेक्स्ट इयर करू, अशा कारणं सांगायची सवय लागलेली आहे आणि त्यामुळे आपल्या गोष्टी सुरूच होत नाही आहेत. जर का तुम्ही गोष्टी सुरू केल्यात आणि तुम्हाला त्यामध्ये गोडी निर्माण झाली तर कदाचित तुम्ही स्वतःहून त्याच्यासाठी वेळ काढाल. पण आत्ता जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये करायला सुरुवात करा. थोडक्यात मोठं लक्ष ठेवून, एम ठेवून, कन्सिस्टन्सी गमावण्यापेक्षा, सातत्य गमावण्यापेक्षा छोटं लक्ष ठेवून कन्सिस्टन्सी मेंटेन करणं कधी पण चांगलं आहे. गाईज, दरवेळेला परफेक्ट टाईमसाठी थांबून राहणं हा एकच विषय असतो असं नाही, तर अनेकदा एखाद्या व्यक्तीने वेळ काढलेला असतो, पूर्ण दिवसाचं रिशेड्युलिंग करून त्या व्यक्तीने वेळ काढलेला असतो, पण जी ॲक्टिव्हिटी त्या व्यक्तीला करायची इच्छा आहे ती केली कशी जाते हेच त्या व्यक्तीला माहीत नसतं आणि त्यामुळे सुद्धा अनेकांची ॲक्टिव्हिटी सुरूच होत नाही. उदाहरणार्थात मेडिटेशन. बऱ्याच वेळेला असं होतं की मेडिटेशनसाठी वेळ काढलेला असतो, मेडिटेशन करायला सुरुवात पण करतात, पण मेडिटेशन करायचं म्हणजे काय करायचं, मेडिटेशन झालं म्हणजे काय झालं, मेडिटेशन व्हायला हवं म्हणजे काय व्हायला हवं हेच लोकांना माहिती नसल्यामुळे अनेकांची ती ॲक्टिव्हिटी सुरूच होत नाही. जर का तुम्हाला सुद्धा ही समस्या भेडसावत असेल, जर का तुम्ही सुद्धा मेडिटेशन कशा प्रकारे केलं जातं हे शिकून घेऊ इच्छित असाल, तर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे. या कोर्समध्ये आपण मेडिटेशनच्या 5 टेक्निक शिकवत असतो, ज्यामध्ये थेरी आणि प्रॅक्टिकल दोन्हीचा समावेश आहे. म्हणजे त्यामध्ये आम्ही तुमच्याकडून मेडिटेशन करवून देखील घेत असतो. हा ऑनलाईन कोर्स आहे, हा 7 दिवसांचा कोर्स आहे, हा लाईव्ह कोर्स आहे, हा इंटरॅक्टिव्ह कोर्स आहे. म्हणजे त्यामध्ये तुम्ही माझ्याशी बोलू देखील शकता, तुमच्या मनातल्या शंका विचारू देखील शकता. जर का तुम्हाला या कोर्सची माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे, त्या लिंकवर कोर्सची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. आमच्या अकॅडमीची सुद्धा माहिती आहे, माझ्याबद्दल देखील थोडीफार माहिती त्या लिंकवर आहे. तुम्ही जर शास्त्रोक्त पद्धतीने मेडिटेशन कसं केलं जातं हे शिकून घेऊ इच्छित असाल तर कोर्सला ॲडमिशन घ्या, कोर्समध्ये आपली भेट होईलच. आता या बाबतीत असलेली एक अत्यंत महत्त्वाची समस्या ती म्हणजे अनेकांना आपल्या दिवसभरामध्ये कुठली तरी एक नवीन गोष्ट करायला सुरुवात करायची असते. अशा वेळेला त्यांना त्यांच्या शेड्यूलमध्ये कुठेतरी वेळ निर्माण करायचा असतो, म्हणजे कुठेतरी जागा करायची असते, कुठला तरी स्लॉट त्यांना रिकामा करायचा असतो. अशा वेळेला त्यांना कळत नाही की मी नेमका कुठला स्लॉट रिकामा करू. सो या बाबतीमध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्या दिवसभरामध्ये आपण अशा अनेक गोष्टी करत असतो ज्या गोष्टी आपल्याला केवळ बिझी ठेवण्याचं काम करत असतात. अशा गोष्टी केल्या असता आपण काहीही प्रॉडक्टिव्ह करत नसतो, बरोबर. या गोष्टी केवळ आपल्याला दिवसभरामध्ये बिझी ठेवत असतात. उदाहरणार्थात याचं एक उदाहरण पाहूयात. उदाहरणार्थात अनेक जण मोबाईलवर व्हिडिओज पाहतात, ठीक आहे, हरकत नाही. जर तुम्ही खरंच मनोरंजन म्हणून मोबाईलवर व्हिडिओ पाहत असाल तर ती वेगळी गोष्ट झाली. पण काही जण असे असतात जे मोबाईलवर व्हिडिओ पाहताना मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहतोय, मी नॉलेज गेन करतोय या नावाखाली व्हिडिओ पाहत असतात. आता इथे आपण याचा विचार करणं गरजेचं आहे की ओके, नॉलेज गेन करणं चांगली गोष्ट आहे, इन्फॉर्मेशन
जर का तुम्ही मिळवत असाल, नॉलेज मिळवत असाल, ही एक चांगली गोष्ट आहे, पॉझिटिव्ह गोष्ट आहे. असे व्हिडिओ बघायला हरकत नाही. पण ते किती पाहावेत? त्या मिळवलेल्या इन्फॉर्मेशनचं पुढे काय करणार आहोत आपण? त्याचा कुठे यूज करणार आहोत की जस्ट आपण स्वतःला असं सांगतोय की नाही नाही, मी क्वालिटी कंटेंट कन्झ्युम करतोय, मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहतोय, त्यामुळे मी मोबाईलवर नुसतं टाइमपास करत नाहीये, तर मी काहीतरी महत्त्वाची गोष्ट करतोय. नाही, याला सुद्धा टाइमपासच म्हणतात. तुम्ही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्याच्या नावाखाली, नॉलेज गेन करण्याच्या नावाखाली टाइमपासच करताय. आपण याचा विचार पण करत नाही आहोत की या ज्ञानाचं नंतर काय करणार आहोत. एकीकडे आपण आपल्याकडच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल असं म्हणतो की शाळेमध्ये शिकवलेल्या गोष्टी नंतर कधी पुढे आयुष्यामध्ये यूजच होत नाहीत, काय पण आम्हाला शाळेमध्ये शिकवायचे असं आपण त्यावेळेला म्हणतो. पण जेव्हा विषय इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचा येतो, व्हिडिओच्या मार्फत नॉलेज गेन करण्याचा येतो, तेव्हा आपण सुद्धा कुठलंही नॉलेज गेन करत असतो. सो इथे आपल्याला नॉलेज गेन करतोय असं न म्हणता आपण टाइमपासच करतोय हे मान्य करायला हवं. अशा गोष्टी आपल्याला आपल्या शेड्यूलमधून काढून टाकता येतात. बऱ्याच वेळेला जसं मी आता म्हणलो की जर तुम्ही खरंच मोबाईल हा मनोरंजन म्हणून त्यावरचे व्हिडिओ पाहत असताल तर कधीतरी मनोरंजन सुद्धा गरजेचं असतं. बरोबर, आपल्या पूर्ण शेड्यूलमधलं सगळंच आपण जर का मनोरंजन काढून टाकलं तर आपला दिवस नुसता कामामध्ये जाईल. मानसिक शांतता किंवा मानसिक आराम आपल्याला बऱ्याचदा मनोरंजनामधून सुद्धा मिळत असतो. त्यामुळे मनोरंजन जर तुम्ही करत असाल मोबाईलच्या मार्फत तर काही वेळेला काही क्वांटिटीमध्ये ते गरजेचं असतं. पण जेव्हा तुम्ही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघत असता आणि तुम्ही स्वतःला असं कन्व्हिन्स केलंय की नाही मी नॉलेज गेन करतोय, तर तुम्ही त्या बाबतीमध्ये परत एकदा विचार करणं गरजेचं आहे की ही गोष्ट आपल्या शेड्यूलमधून काढून टाकता येईल का. थोडक्यात आपल्या शेड्यूलमधल्या अशा गोष्टी ज्या आपल्या आयुष्यामध्ये काहीही ॲड करत नाही आहेत, काहीही कंट्रीब्यूट करत नाही आहेत, त्याच्यामुळे आपली कसलीही प्रगती होत नाही आहे, अशा गोष्टी आपल्याला शेड्यूलमधून काढून टाकायला काहीच हरकत नाही. याच्यानंतरची समस्या म्हणजे आपल्यापैकी अनेकांना नाही म्हणता येत नाही. कोणीही विचारलं माझ्याबरोबर जरा बाहेर येशील, आपण हो म्हणतो. कोणी विचारलं एवढं जरा काम करून देशील, आपण हो म्हणतो. आपल्याला कोणीही काही सांगितल्यावर आपल्याला स्पष्टपणे नाही म्हणण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला हवी, कारण त्याच्यामध्ये आपल्या अनेक गोष्टी खर्च होत असतात. आपला वेळ खर्च होत असतो, आपली शारीरिक ऊर्जा खर्च होत असते, मानसिक ऊर्जा खर्च होत असते. म्हणजे आपण जेव्हा त्या लोकांना हो म्हणत असतो तेव्हा आपण स्वतःला नाही म्हणत असतो. अशा बाबतीमध्ये देखील आपण आपला वेळ वाचवू शकतो. इतरांच्यासाठी तुम्ही दरवेळेला हो म्हणायलाच पाहिजे असं नाही. बऱ्याच वेळेला असं वाटतं की त्यावरून लोक आपल्याला जज करतील, नातं खराब होईल की काय. अजिबात नाही. तुम्ही अत्यंत गोड भाषेमध्ये तुमच्या शब्दांना शुगर कोट करून तुम्ही लोकांना नाही सांगू शकता. खूप छान विनम्रतेने देखील नाही म्हणता येतं. जर याच्यामुळे तुमचा वेळ वाचणार असेल आणि तो वेळ कुठे इतर ठिकाणी वापरता येणार असेल तर आपल्यामध्ये ही क्षमता असायलाच हवी. आपल्याला समोरच्या व्यक्तीला अत्यंत विनम्रतेने नकार देता यायला हवा, ज्याच्यामुळे तुमची इमेज खराब होणार नाही, तुमची नाती खराब होणार नाहीत. थोडक्यात इतरांना जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी हो म्हणत असतो तेव्हा काही वेळेस तो होकार आपण स्वतःला दिलेला नकार असू शकतो. आणि त्यामुळे जेव्हा गरजेचं आहे तेव्हा समोरच्या व्यक्तीला नकार देण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला हवी. आता इथे आपण परत आधीच्या प्रश्नावर येऊयात की तुमच्या दिवसभरापैकी किती वेळ तुम्ही स्वतःच्या मनानुसार घालवताय आणि किती वेळ तुम्ही इतर लोक, कुठली तरी परिस्थिती, मोबाईलचे नोटिफिकेशन्स यानुसार घालवताय. मोबाईलची नोटिफिकेशन्स आली की गेला आपला वेळ. म्हणजे इथे तुमचा वेळ तुम्ही तुमच्या मनानुसार घालवला नाहीत, कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीने तुमचा वेळ काढून घेतला. आजूबाजूला आपल्या अशी लोकं असतात जी लोक आपल्याला सांगत असतात की जरा माझ्याबरोबर चल, जरा माझं एवढं काम कर. त्यांच्यामुळे काही ना काही कारणामुळे आपला वेळ जात असतो. बऱ्याच वेळेला अचानक आपल्याला कुठलं तरी काम करायचं असतं आणि अचानक कोणाचा तरी फोन येतो, आज मूवीला जाऊयात का, आणि आपल्याला नाही म्हणता येत नाही. ठीक आहे, काय जवळचा मित्र आहे, जवळची मैत्रीणच आहे, मूवीला जायला काय हरकत आहे, जाऊयात म्हणून आपण मूवीला जातो, काम राहतं बाजूलाच. म्हणजे परत हा सुद्धा वेळ आपण स्वतःच्या मनानुसार घालवला असं कन्सिडर नाही करतायत. सो आजूबाजूची माणसं, आजूबाजूची सिच्युएशन, आपले नोटिफिकेशन्स या गोष्टी आपला वेळ नियंत्रित करतायत की आपण स्वतः आपला वेळ नियंत्रित करतोय. थोडक्यात मी माझं आयुष्य चालवत आहे की माझ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी मला चालवत आहेत याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला याचं उत्तर मिळेल की नेमका वेळ जातोय कुठे.
आता आपण एक एक्झरसाइज करायला सुरुवात करूयात. उद्या एकच दिवस आपल्याला हा एक्झरसाइज करायचा आहे. या एक्झरसाइजमध्ये आपल्याला उद्या दिवसभरामध्ये कुठल्या वेळेला आपण काय केलं त्याची नोंद करून ठेवायची. मी सकाळी 6 वाजता उठलो, ठीक आहे. 6 ते 7 मी काय काय केलं, तर 6 ते 7 मी मेडिटेशन केलं आणि आंघोळ केली, ठीक आहे. त्याच्यानंतर 7 ते 8 मध्ये काय काय घडलं, तर 7 ते 8 मध्ये मी माझा नाश्ता केला आणि अजून एक कुठली तरी गोष्ट केली. असं दर एक तासामध्ये मी काय करतोय याची आपल्याला नोंद करून ठेवायची आहे आणि दिवस संपायच्या वेळेला आपल्याला दिवसभरातल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज 3 कॅटेगरीमध्ये डिव्हाइड करायच्यात. एक म्हणजे आवश्यक. आवश्यकमध्ये काय येणार, जेवण येणार, आंघोळ येणार, इतर गोष्टी येणार ज्या आपण रोज करत आलेलो आहोत कायम, बरोबर, त्या आवश्यकमध्ये येणार. नंतर त्या म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी. महत्त्वाचं म्हणजे काय, तर मेडिटेशन येणार, व्यायाम येणार, वाचन येणार, कुठलं तरी नवीन स्किल जर का आपण शिकायला सुरुवात करत असू तर त्या स्किलसाठी देण्यात आलेला वेळसुद्धा या महत्त्वाच्या स्किल्स, महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीज त्या कॅटेगरीमध्ये येणार. आणि नंबर 3 अनावश्यक. अनावश्यक या कॅटेगरीमध्ये मग अशा अनेक गोष्टी येतील की मी मोबाईल पाहिला, मी गप्पा मारत होतो, मी मूव्ही पाहिली, मी वेबसिरीज पाहिली, मी अजून अनेक गोष्टी केल्या, बरोबर, ज्या गोष्टींना काही खरं म्हणलं तर तेवढं कारण नव्हतं करण्याचं, पण काही नाही, दिवस फक्त पूर्णपणे भरलेला असावा याच कारणासाठी त्या गोष्टी माझ्या दिवसभरामध्ये होत्या असं म्हणून त्या गोष्टी आपल्याला अनावश्यक या कॅटेगरीमध्ये लिहायच्यात. आणि मग आपल्याला हे पाहायचं आहे की सगळ्यात जास्त ॲक्टिव्हिटीज कुठल्या कॅटेगरीमध्ये आहेत, आवश्यकमध्ये आहेत, महत्त्वाच्यामध्ये आहेत की अनावश्यकमध्ये आहेत. आणि जर कॅटेगरी म्हणजे अनावश्यक गोष्टींच्या कॅटेगरीमध्ये सगळ्यात जास्त ॲक्टिव्हिटीज असतील तर आपल्याला कळतंय की आपला वेळ नेमका कुठं जातोय. हा एक्झरसाइज आपल्याला उद्या एकाच दिवसासाठी करायचा आहे आणि उद्या एका दिवसामध्ये बघा तुमचं वेळेबद्दलचं संपूर्ण परसेप्शन चेंज होतं की नाही ते. आता हा एक्झरसाइज केल्यानंतर जर तुमच्या लक्षामध्ये आलं की कॅटेगरीमध्ये सगळ्यात जास्त गोष्टी आहेत, म्हणजे अनावश्यक गोष्टींच्या कॅटेगरीमध्ये सगळ्यात जास्त गोष्टी आहेत, तर मग आता इथे आपण काय करणं गरजेचं आहे, तर आपण काही नियम पाळणं गरजेचं आहे. एक म्हणजे सगळ्यात आधी हे ठरवा की मला कुठल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी करायच्यात. काहीतरी महत्त्वाचं करायचं आहे म्हणून दिवस रिकामा करायचा आहे ना. जर तुम्हाला काही महत्त्वाचं करायचं नसेल तर अनावश्यक गोष्टी तुमच्या शेड्यूलमध्ये असायला काहीच हरकत नाही. इथे त्या गोष्टींच्यामुळे तुम्हाला काही हानी होते की हानी होत नाही आहे हा विषय नाही आहे, तर त्या गोष्टींच्यामुळे महत्त्वाच्या गोष्टी करायला वेळ मिळत नाही आहे हा विषय आहे. सो जर तुम्हाला काही महत्त्वाचं करायचं असेल तर अशा 3 गोष्टी काढा की ज्या गोष्टी तुम्हाला असं वाटतं की महत्त्वाच्या आहेत आणि त्या मला करणं गरजेचं आहे. नियम 1. नियम 2 म्हणजे त्या 3 पैकी आता एकच गोष्ट घ्या. इमिजिएटली 3 गोष्टी सुरू करायच्या नाही आहेत, एकच गोष्ट घ्या. ती एक गोष्ट आपल्याला कुठल्या वेळेला करायची आहे याचा विचार करा. म्हणजे समजा मला व्यायाम करायचा आहे, ओके, मग मी व्यायामाला ना संध्याकाळी 7 वाजता वॉकला जाईन, तोपर्यंत मी संध्याकाळी घरी येतो असं म्हणून आपल्याला फक्त त्या वेळेचा विचार करायचा आहे. त्या वेळेला माझ्याकडे वेळ आहे की नाही याचा विचार आत्ता करायचा नाही आहे. तुम्ही जेव्हा तुमचं वॉक व्हिज्युअलाइज करता की मला व्यायाम करायचा आहे, मला जिम करायचं आहे, मला वॉकला जायचं आहे, रनिंगला जायचं आहे, हे जेव्हा तुम्ही व्हिज्युअलाइज करता तेव्हा त्याच्याबरोबर कुठली तरी वेळसुद्धा व्हिज्युअलाइज केलेली असते. ती वेळ कुठली आहे, नक्कीच तुम्ही जर का जॉब करत असाल तर जॉबच्या वेळेमध्ये तुम्ही रनिंग करताना स्वतःला व्हिज्युअलाइज कोणीही करत नाही. त्यामुळे आपण जेव्हा व्हिज्युअलाइज करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर कुठली वेळ येते, तर संध्याकाळी 7 वाजताची वेळ. त्यावेळेला माझ्याकडे वेळ आहे की नाही याचा आत्ता विचार करू नका. क्लिअर. तुम्हाला फक्त हे ठरवायचं आहे की ओके, माझं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे व्यायाम. नंबर 2, मला संध्याकाळी 7 वाजता वॉक करायचं आहे, ओके. याच्यानंतर आता विचार करा की माझ्याकडे 7 वाजता वेळ आहे का, ठीक आहे. किती वेळ आहे माझ्याकडे, अर्धा तास आहे, कारण वॉक अर्धा तास तरी व्हायला हवं, नाही आहे. किती वेळ आहे, 20 मिनटं आहे, 10 मिनटं आहे, तेवढ्या वेळ वॉक करायला सुद्धा हरकत नाही. त्या निमित्ताने तुमची ॲक्टिव्हिटी सुरू व्हायला हवी. उलट जेवढ्या कमी वेळासाठी तुम्ही ती ॲक्टिव्हिटी करत असाल तेवढं ती ॲक्टिव्हिटी कन्सिस्टंटली होईल, सातत्याने होईल. डे 1लाच तुम्ही 1 तास वॉक करायला सुरुवात केली तर कदाचित ती ॲक्टिव्हिटी सातत्याने नाही होणार. त्यामुळे उलट तुम्ही जर का लहान क्वांटिटीमध्ये ती ॲक्टिव्हिटी करत असाल तर नक्की ती गोष्ट कन्सिस्टंटली होईल. केवळ हे 3 नियम पाळून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टींचं कंट्रीब्युशन वाढवू शकता. महत्त्वाच्या गोष्टींना वेळ द्यायला तुम्ही सुरुवात सुद्धा करू शकता. बरं, आता आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी वाढवायच्या त्याचा अर्थ असा आहे का की कॅटेगरी पूर्ण रिकामी व्हायला हवी, अनावश्यक गोष्टींची जी कॅटेगरी आहे कॅटेगरी ती पूर्णपणे रिकामी व्हायला हवी? अजिबात नाही.
आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी करायच्या, त्याच्या अर्थ अनावश्यक गोष्टी करायच्याच नाही आहेत असं नाही आहे. कदाचित त्या अनावश्यक गोष्टींमध्ये आपल्याला आराम मिळत असेल, आरामसुद्धा गरजेचा आहे. सो त्यासाठी आपल्याला त्या गोष्टीसुद्धा आयुष्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. पण ए, बी आणि सी या तीनपैकी सी कॅटेगरी मर्यादेमध्ये असायला हवी, मर्यादेपेक्षा जास्त नाही. ए आणि बी पेक्षा तर जास्त असताच कामा नाही आहे. जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवायचं असेल तर, जर का तुम्ही निवृत्त झालेली व्यक्ती असाल, रिटायर झालेली व्यक्ती असाल, तर मात्र तुमच्या आयुष्यामध्ये सी कॅटेगरीला जास्त महत्त्व आहे किंवा सी कॅटेगरीमध्ये जास्त ॲक्टिव्हिटीज आहेत असं असू शकतं, काहीच हरकत नाही. थोडक्यात आराम करणं म्हणजे वेळेचा अपव्यय नाही किंवा मनोरंजन करून घेणं म्हणजे गुन्हा नाही आहे, बरोबर. पण तुम्ही तुमचा जो वेळ खर्च करताय ते तुम्ही जागरूकतेने करताय का? तुम्हाला याची जाणीव आहे का की तुमचा वेळ कुठे जातोय? हे महत्त्वाचं आहे. गाईस, इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी वेळ खर्च करत असतो तेव्हा आपण आपल्या आयुष्याचा एक भाग खर्च करत असतो जो परत मिळणार नाही आहे. मी जर का वाचनासाठी 2 तास खर्च करत असेन तर याचा अर्थ असा होतो की मी माझ्या आयुष्यातले 2 तास त्या वाचनाला खर्च केलेले आहेत. आपण जर का एखाद्या व्यक्तीला 2 तास देत असू तर याचा अर्थ आपण त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातले 2 तास देतोय. आयुष्याचा एक भाग काढून आपण त्या व्यक्तीला देत असतो. थोडक्यात वेळ म्हणजे आयुष्य. सो जर आपण आपल्याही नकळत हा वेळ खर्च करत असू तर याचा अर्थ आपण आपलं आयुष्य खर्च करतोय, ज्याची आपल्याला जाणीव देखील नाहीये की ते कुठे खर्च होत आहे. गाईस, इथून पुढे जेव्हा तुमच्या तोंडून माझ्याकडे वेळ नाहीये हे वाक्य यायला लागेल तेव्हा एक क्षण थांबा आणि स्वतःला हा प्रश्न विचारा की खरंच माझ्याकडे वेळ नाही आहे की माझा वेळ कुठे जातोय हे मला समजत नाही आहे. याच्यामुळे तुमच्या दिवसातले 24 तास वाढणार नाही आहेत, ते 24 तासच राहणार आहेत. पण त्या 24 तासांच्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलण्याची शक्यता असते. कारण शेवटी हा प्रश्न नाहीच आहे की आपल्याकडे वेळ आहे की नाही. खरा प्रश्न हा आहे की हा वेळ नेमका जातोय कुठे. कारण आपण वेळ घालवत नसतो तर त्या वेळाबरोबर आपण आपलं आयुष्य घालवत असतो. आणि त्यामुळे आपण अशा गोष्टी करणं गरजेचं आहे आत्ताच, ज्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. गाईज, बऱ्याच वेळेला असं होतं की एखादी गोष्ट करायची असते आणि त्या बाबतीमध्ये मग ओके नाही हे महत्त्वाचं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे, मी आता माझं दिवसाचं रिशेड्युलिंग करतो आणि मी हे गोष्ट करायला सुरुवात करणार, उद्यापासूनच करायला सुरुवात करतो असं म्हणून मग उद्या येतो. मग उद्या आल्यावर आपण म्हणतो सोमवारपासून, नक्की सोमवारपासून मी करणार. मग काही दिवसांनी सोमवार येतो, मग आपण म्हणतो की नाही एक काम करतो मी 1 तारखेपासून करतो. असं करत करत उद्या करू उद्या करू उद्या करू असं करत ती गोष्ट सुरू होतच नाही. याला म्हणतात प्रोक्रॅस्टिनेशन. जर का तुमची पण ही समस्या असेल, तुम्हाला सुद्धा महत्त्वाची कामं उद्यावर ढकलण्याची सवय असेल तर या विषयावर देखील आपला एक व्हिडिओ आहे, ज्या व्हिडिओचं नावच आहे प्रोक्रॅस्टिनेशन. उद्या नाही आज. कल करे सो आज कर, आज करे सो अब असं म्हणलं जातं. सो या विषयावरचा तो व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक मी इथे देईन. ठीक आहे, हा व्हिडिओ संपायच्या वेळेला शेवटच्या काही सेकंदांमध्ये त्या व्हिडिओची लिंक इथे येईल. तो व्हिडिओ आवर्जून पहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही शंका असतील तर त्या खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सर्व शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे, त्या कोर्सची माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे, त्या लिंकवर कोर्सची माहिती आहे, लिंकवर क्लिक करा, माहिती वाचा. काही शंका असतील तर तिकडे दिलेल्या नंबरवर कॉल केलात तरी चालेल. ॲडमिशन घ्या, कोर्समध्ये आपली भेट होईलच. मी स्वतः हा कोर्स कंडक्ट करत असतो. ऑनलाईन कोर्स आहे, लाईव्ह कोर्स आहे, इंटरॅक्टिव्ह कोर्स आहे. मेडिटेशन योग्य पद्धतीने कसं केलं जातं हे तुम्ही शिकून घेऊ इच्छित असाल, शास्त्रोक्त पद्धतीने मेडिटेशन कसे करावे हे तुम्ही शिकून घेऊ इच्छित असाल तर कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच. बाकी आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ. बाय बाय.